किती सुंदर आहे जीवन. का आज मला प्रश्न पडतो आणि काही वेळेला डोळ्यामधून अश्रू येतात की का आपली मुलं आणि मुली आत्महत्येच्या विचारापर्यंत जातात. का आत्महत्येच्या विचारापर्यंत जातात. काय होते जीवनामध्ये, का आपण समजून घेत नाही, का ती सांगत नाहीत, का ती व्यक्त होत नाहीत आई वडिलांना. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा तुम्ही एकटे नाही मरत. तुम्ही तुमच्या आई वडिलांना आणि तुमच्या कुटुंबियांना क्षणोक्षणी मारत राहतात. आयुष्यभर मारत राहतात. तुम्ही एकदाच मरतात. पण तुमच्या आई वडिलांना पुढील 40 वर्षासाठी 50 वर्षासाठी क्षणोक्षण तुम्ही मारत राहतात. ते जगू शकत नाही. समस्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येतात. कुणाच्या जीवनामध्ये समस्या नाही. जो माणूस जिवंत आहे त्याला समस्या अडचणी असणाऱ्या समस्या आता आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही क्रिकेट जेव्हा खेळत असता, एक बॉल जर तुमचा चुकला तर तुम्ही ग्राउंड सोडून येतात का बाहेर? ग्राउंड सोडून येतात का तुम्ही बाहेर? नाही येत बाहेर. ओके, एक बॉल चुकला, नो प्रॉब्लेम. पुढच्या बॉलला मी चौका मारणार, चक्का मारणार, 2 रन काढणार, काहीतरी करणार मी. मग जीवनामध्ये आपण एक बॉल चुकला म्हणून बाहेर काय येतो? काहीही झालं जीवनामध्ये, काहीही हो, कुठल्याही प्रकारचे अडचण, संकट, दुःख काही असो, म्हणजे शिक्षणाबाबत असो, प्रेमाबाबत असो, कशाबाबत, जॉब बाबत, अपयशाबाबत काहीही असो, कधीही आत्महत्येचा विचार देखील आपल्या मनामध्ये यायला नको. अजिबात नाही. काही हो, तुम्ही सांगा, व्यक्त करा. आपल्या फ्रेंड आहेत, आपले धर्मगुरू आहेत, आपले सिस्टर्स आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमचे कुटुंबीय आहेत, यांच्याकडे सांगा. जगामध्ये कुठली अशी समस्या नाही की ती आपण सोडू शकत नाही. सोडू शकतो सगळं काही. आणि ते क्षणापुरतं असतं. 2 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 2 महिने, 1 वर्षासाठी समस्या राहील. सगळं काही पास होते जीवनामध्ये. ओके, फेस करण्याचं, ते जी काही समस्या असेल ती फेस करणे, त्यामधूनच. आणि मी तुम्हाला सांगू, जेवढ्या तुमच्या जीवनामध्ये संघर्ष असेल त्यामुळेच तुम्ही शिकणार की